काय काय बदल वाटतात? त्रास काय? त्रास काय नाही, फक्त असा म्हणजे त्या तेलकटही खातच नाही, कमी प्रमाणातच खाते. खाल्ल्यानंतर खोकला येतो. अच्छा. बाकी डोकेदुखी उलटी व्हायचं तुम्हाला ते? नाही, कमी आलं ते पण. कधी प्रमाण कमी आलं. कधी तर काय खाण्यात आलं, पित्त वाढलं तर होतं. जेव्हा तुम्ही मे मध्ये आलता, जून, जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर, या 3 महिन्यात एकूण तुम्हाला काय फरक वाटतोय? मला भरपूर फरक. पाय दुखायचा तर माझा अजिबातच नाही, 15 दिवसांतच कमी आला. तेव्हापासून नाही कधी पाय दुखला नाही. आहे ना. आणि आंबट उलट्या व्हायचे ते पण कमी आले. खोकला हा 5-6 वर्षापासून आहे तुम्ही म्हटला ना? हां. दम लागतो. हां, आता खोकल्याचं प्रमाण पहिल्यापेक्षा किती आहे? कमी आले ते. अजून काय त्रास होतोय आता? आता नाही दुसरं काय, म्हणजे तेच पित्त वाढलं, डोकंदुखीने हे कधी तर तेवढं क्वचित ते बी 2 महिन्यातनं, 2-3 महिन्यातनं अच्छा. असं. नाहीतर पहिलं 15 दिवसाला महिन्याला व्हायचं सारखं. बरं वाटतं एकंदरीत? हां. ऑपरेशन करायचं का मग आता? नाही, ऑपरेशनचं आम्ही कॅन्सर केलं म्हणून तर इकडं आलो. योजनेत? ऑपरेशन आम्ही ह्याच्यात बसवलं होतं. हां, त्यात योजनेत. दिसतात काय हां, ते डॉक्युमेंट्स केली, पण तरी पण नाही म्हणलं. पण ती शरीर आपलं ही आणखी त्याची गॅरंटी देऊ शकतो का आपण, हां. ते नसा जर कट केल्या तर. आणि त्रास जर कमी येत असतील तर आतून इम्प्रूव्हमेंट. आता रिपोर्टमध्ये पण आपल्याला साईज कमी दिसते, हां, कमी. काविळीचं पण प्रमाण कमी दिसतंय, हम्म. सोनोग्राफीमध्ये चांगलं आहे. आणि इथं पेशंट दिसताना पण वजन, खोकला, पाय दुखणं, पित्त, हां, सगळं कमी. भूक कशी आहे? बघ मी जेवते, मी ह्यांनाच म्हणते मला सारखं जेवायला. अरे वा. साधारण 2-3 वेळा लागते. पहिल्यांदा भूक कमी होती. पहिलं जेवण केलं की नुसतं असं झोप वाटायचं. म्हणजे असं जेवण थोडंच खायचे, ते बी हे होत नव्हतं. बरं. जेवण केलं की सारखं असं झोप वाटायचं. ठीक आता वाटतं? काय हां. बीपी बघायचं, आता शेतातलं ही सगळं करा, जपून करा. जास्त जास्त नाही हे करतोय. जे घरी केलं दुसरं कामात- काही नाही.